महात्मा ज्योतिबा फुले. आपली भारतभूमी ही महान पुरुषांची आणि संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. या भूमीवर अशा महान पुरुषांचा जन्म झाला आहे, ज्यांनी अनेक यातना सहन करून सामाजिक सुधारणा केल्या. अशा महान पुरुषांपैकी एक होते महात्मा फुले. महात्मा ज्योतिराव फुले हे एक आद्य समाज सुधारक होते. त्यांनी भारतीय समाजात प्रचलित असलेल्या अनेक वाईट प्रथा दूर करण्यासाठी संघर्ष केला. अस्पृश्यता, महिला शिक्षण, विधवा विवाह आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्त्वपूर्ण असे कार्य केले. महात्मा ज्योतिबा फुले यांचे पूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले असे आहे. त्यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी झाला. त्यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कटगुण होते. ते एक लेखक, विचारवंत आणि समाज सुधारक होते. महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली. शेतकरी, अस्पृश्य व बहुजन समाजाच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून त्यांनी पुरोगामी विचारांची मांडणी केली. तसेच स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली. महात्मा फुले यांच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देणाऱ्या खालील ओळी प्रसिद्ध आहेत. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्र्य आणि समाजातील जातीभेद पाहून त्यांनी ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा निश्चय केला. त्यांनी इसवी सन 1848 साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात महाराष्ट्रातील मुलींची पहिली मराठी शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी पत्नी सावित्रीबाईंवर सोपवली आणि यानंतर ज्योतिबांनी अस्पृश्यांसाठी शाळा सुरू केले. महात्मा ज्योतिराव फुले या महामानवाचा मृत्यू 28 नोव्हेंबर 1890 मध्ये झाला. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य स्त्रियांना शिक्षण देण्यासाठी, अस्पृश्य लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि समाजातील जाचक व शोषक रूढी परंपरा बंद करण्यासाठी व्यथित केले. भेदभाव नसलेली समतावादी सत्यशोधक समाजाची स्थापना करणारे आणि स्त्रियांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणारे ज्योतिबा फुले यांचे नाव अविस्मरणीय आहे. महात्मा ज्योतिराव फुले हे समाजाचे मजबूत रक्षक म्हणून त्यांची आठवण कायम राहील. धन्यवाद.